योनीनि भूतानि सर्वाणि चोपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा। एतद् योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयः तथा। सर्वाणि भूतानि एतद् योनीनि इति उपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः तथा प्रलयः। भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञानासहित विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान, आपलं ज्ञानासहित विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञानासहित आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान मी तुला सांगणार आहे असं सांगतात. आणि या ज्ञानाचं महत्त्व सांगतात. यज् ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणलं असताना तुला काही जाणण्याचं उर्वरित राहणार नाही. म्हणजे सर्व जाणल्यास एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति. जे जाणलं असताना आता दुसरं काही जाणण्याचं राहत नाही अशी कृतकृत्यता किंवा निरंकुशा तृप्ती, तुला पूर्ण आनंद असा प्राप्त होईल असं मी तुला ज्ञान कथन करणार आहे. परंतु त्या ज्ञानाच्या अधिकारी फार कमी आहेत. आणि जरी ज्ञानप्राप्तीला आरंभ केला तरी ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्यांच्या अंतःकरणवृत्ती त्यांना पूर्णपणे साह्य करत नाही. म्हणून या ठिकाणी मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. असा एखादाच विरळा मला जाणतो. आणि तो कोणता? तर मय्यासक्तमनः पार्थ योगम युञ्जन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. इथे मी जे सांगणार आहे त्या ऐकण्यासाठी ज्याने जीवनामध्ये केवळ माझाच आश्रय केलेला आहे, माझ्या वाचून ज्याला त्याच्या चित्ताला दुसरं कोणतंही आलंबन नाही, आणि आश्रय माझाच केला, आणि ज्याला प्राप्त काय करायचं तर माझीच प्राप्ती करायची, पण माझी प्राप्ती दुसऱ्या कोणत्या कर्म योग इत्यादी साधनाने होईल असं त्याच्या अंतःकरणात स्वप्नात देखील वाटत नाही. भगवान परमात्मा जो आहे त्याच्या कृपेनंच तो प्राप्त होईल. त्याच्या प्राप्तीचं इच्छा अंतःकरणात आहे. म्हणून तो मय्यासक्त मनः, त्याचं सगळं मन परमात्म्याच्याच ठिकाणी आसक्त झालेलं आहे. आणि योगम युञ्जन मदाश्रयः, आणि माझाच आश्रय करून माझ्याच प्राप्तीची तो इच्छा करत आहे. थोडक्यात भगवंताशिवाय अन्य आश्रयांचा ज्याने परिपूर्ण त्याग केलेला आहे असाच पुरुष हे मी सांगितलेलं ज्ञान ग्रहण करतो. आणि असे जगामध्ये फार विरळे पुरुष आहेत असं सांगून त्या ज्ञानाकडं त्याची अभिमुखता करून भगवान सांगू लागले की भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. या ठिकाणी आपली अष्टधा प्रकृती सांगतात. आणि ती 8 भेदाला प्राप्त झालेली जी प्रकृती आहे तिच्यामध्ये असणारी तत्व म्हणजे भूमी ही म्हणजे पृथ्वीची असणारी गंध तन्मात्रा, शब्द तन्मात्रा, रूप तन्मात्रा, रस तन्मात्रा आणि गंध तन्मात्रा, अशा ह्या पंचतन्मात्रा ह्या भूमिरापो नलो वायु खम इथपर्यंत सांगितलं. नंतर दुसरं सांगितलं की मन म्हणजे मनाचं कारण असणारा अहंकार. तसंच बुद्धी म्हणजे अहंकाराचं कारण असणारं तत्व महत्त्व असं सांगितलं. आणि अहंकार म्हणजे वासनेने युक्त असणारं जे अव्यक्त अव्याकृत प्रकृती, त्याला या ठिकाणी अहंकार असं म्हटलेलं आहे. अशी ही 8 प्रकारच्या भेदाला प्राप्त झालेली प्रकृती, ह्या प्रकृतीच्या आश्रयाने मी ह्या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती केलेली आहे असं सांगतात. कारण विचार करायला सुरुवात करताना आपल्याला जे हे संपूर्ण जगत प्रतीतीला येतं, त्या प्रतीतीला येणाऱ्या जगताची उत्पत्ती कशी होते, त्याची स्थिती कशामुळं होते, आणि ते त्याचा लय कुठं होतो, याच्याविषयी कसा होतो, कुठं होतो, याविषयीचा विचार आपल्याकडं दर्शनकारांनी केलेला आहे. किंवा सगळीच मानवजात ही विचित्र विश्व पाहून
याची उत्पत्ती कशी झाली असावी आणि याचा लय कसा होईल आणि कुठं होईल याचा विचार करतात. ह्याच्यामधून काय आहे, आपल्याला दृश्य जगताचा विचार करताना आपल्याला अदृश्य असणारं, अतिंद्रिय असणारं जे परमात्मतत्व, की ज्या परमात्मतत्वाच्या ज्ञानाने जीवनात मनुष्य कृतार्थ होतो, ह्या प्रपंचाच्या ज्ञानाने कृतार्थ होत नाही. पण प्रपंचाच्या ज्ञानाने का कृतार्थ होत नाही हे कळण्यासाठी प्रपंचाचं ज्ञान आहे, की ह्या प्रपंचाचं ज्ञान करून घेणं, सत्यत्व बुद्धी ठेवून आणि त्याला सत्य मानून आपल्याला प्रपंचाचं ज्ञान झालं यासाठी किंवा करावं यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे काकस्य कतिपयानी दंतानी, कावळ्याला किती दात आहेत, गाढवाला किती केस आहेत असं मोजण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी ह्या दृश्य प्रतीतीला येणाऱ्या जगताचा विचार केला असताना हे स्वप्नतुल्य आहे. या ठिकाणी ह्याची सत्ता, स्वतंत्र सत्ता याची नाही, म्हणून हे परमात्म्याच्या सत्तेने सत्तावान झालेला पदार्थ आहे. आणि ज्याला स्वतःची सत्ता स्फूर्ती नसते तो पदार्थ तत्वतः अस्तित्वातच नसतो, किंवा तो पदार्थ ब्रह्मकालामध्ये अधिष्ठानच आपण त्या पदार्थाच्या रूपाने पाहत असतो असं जीवाला कळावं. म्हणजे अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा परिवर्तन किंवा परिणाम न होता त्याचं अन्यथा भान आपल्याला होतं. एवढंच त्या ब्रह्मकाली दिसणाऱ्या ह्या जगताचं स्वरूप आहे हे आपल्याला कळावं. की आपण काय संसार काय फलकटतो संसार आणि येथ सार भगवंत, हा संपूर्ण संसार असार आहे किंवा त्याचा स्वतःचा सत्ता स्फूर्तीहीन आहे आणि त्याला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं तो केवळ अधिष्ठानाच्या सत्तेने सत्तावान झाल्यासारखा दिसतो असं कळालं. म्हणजे आपल्या प्रपंचात काहीच तथ्य नाही, म्हणून ह्या कार्यरूप प्रपंच आपलं अंतःकरण कधीही आकर्षण करून घेणार नाही. यासाठी शास्त्रकारांनी विशेषतः वेदांत दर्शनाने या विज्ञानाचा विचार केलेला आहे. आणि त्या विज्ञानामध्ये सत्य समजून सांख्य दर्शनाने प्रकृती कार्य हे विश्व आहे आणि प्रकृती ही स्वतंत्र रीतीनं या विश्वाची उत्पत्ती करते असं सांगितलेलं आहे. परंतु गीता दर्शनामध्ये भगवान स्वतः या ठिकाणी ही जी प्रकृती आहे, अष्टदा भिन्न भावाला भेदाला प्राप्त झालेली ही प्रकृती जड आहे. ही प्रकृती तिच्या स्वतः या जगताचं निर्माण करू शकत नाही. कारण काय आहे, हे जगत कारणाचा विचार करताना पहिला जो कारण आहे ते स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामंच मन्यन्ते कोण प्रकृतीम पृथदर्शिनः. या ठिकाणी ह्या जगताची कारणं सांगताना स्वभाववाद हा मानवी बुद्धीच्या उत्कर्ष स्वतंत्र रीतीनं जर पोचला तर बऱ्याच वेळेला त्याला फक्त हे जगामध्ये मिरच्याचा तिखटपणा स्वाभाविक आहे, साखरेची गोडी स्वाभाविक आहे असं त्याला वाटतं. आणि त्याचप्रमाणे हे जगत कसं उत्पन्न झालं, उत्पन्न होणं हा जगाचा स्वभाव आहे. काही काळ राहणं हाही जगाचा स्वभाव आहे आणि नाहीसं होणं हेही स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही ईश्वर वगैरे तत्व आहे आणि ते जगताच्या उत्पत्तीला कारण आहे, स्थितीला लयाला कारण आहे, किंवा त्याच्या उत्पत्तीला निमित्त कारण हे आहे आणि उपादान कारण रूपानेही तेच परमात्म तत्व आहे. ते निमित्त कारण आहे हे प्रभव या शब्दावरून सांगतात. कोणताही समजा कुंभाराने घट उत्पन्न केला तर कुंभार हा कोणतं कारण आहे, तर निमित्त कारण आहे. निमित्त कारणामध्ये जरी समजा तो एखादा पदार्थ उत्पन्न झाला आणि त्या उत्पन्नकर्त्याचा नाश झाला तरी तो पदार्थ राहतो, म्हणजे तो पदार्थ त्या कार्याहून भिन्न असतो. आणि ज्या पदार्थाचा लय होतो तर प्रलयच तथा, तर कोणत्याही कार्याचा जेव्हा लय होतो कारणामध्ये त्यावेळेला ते कारण हे त्याचं उपादान कारण असतं. जसा आपण बनवलेला घट आहे, त्या कुंभार हा निमित्त कारण झाला, उत्पत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी कुंभार मरण पावला तरी घट राहतो. तसं ईश्वराच्या वाचून हे जगत राहतं असं, म्हणजे हे जगताहून ते भिन्न असल्यामुळं जरी समजा तुम्हाला घट फुटला तरी कुंभार राहतो, कारण कुंभार त्याच्याहून काय आहे वेगळा आहे. कुंभारा वाचून जग राहतं असं मात्र
आपलं कुंभारा वाचून घट राहतो किंवा उत्पन्न होतो असं मात्र म्हणता येत नाही. उत्पन्न होणाऱ्या पदार्थाला कोणतरी कारण असलंच पाहिजे. ते कारण कोणतंही परमात्म्याचं निमित्त कारणत्व आहे. आणि ज्या अर्थी घट लीन होतात, घटाचा लय कुठं होतं? मृत्तिकेमध्ये होतं. म्हणजे मृत्तिका ही त्याचं उपादान कारण आहे. उपादान कारण त्याला म्हणतात की कार्याचा लय ज्याच्यामध्ये होतो. निमित्त कारण त्याला म्हणतात की ज्याच्यापासून कार्य उत्पन्न होतं. अशा प्रकारचा हा परमात्मा अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर इथं स्वभाववादाचं खंडन करतात. कारण कसं की ते सांगतात एतद् योनिनी भूतानी सर्वांनी इत्युपधारय. तर आपलं चिंतन हे चाललं की अशा प्रकाराने हे जे स्वभाववाद आहे किंवा काही लोक म्हणतात की प्रकृती म्हणजे सांख्य सांगतात की प्रकृतीपासूनच हे जग उत्पन्न झालं. काही सांगतात की या ठिकाणी परमाणूपासून हे जगत उत्पन्न झालं. असं काही म्हणतात स्वाभाविक आहे उत्पन्न होणं हा त्या जगताचा काय आहे? स्वभाव आहे. काही लोक म्हणतात कालाच्या ओघात हे जगताची उत्पत्ती स्थिती प्रलय होत असतात म्हणून त्याला कालकारणवादी असं म्हणतात. आणि काही म्हणतात हे ईश्वर उत्पन्न होणं ही नियती आहे असं त्याला नियती कारणवाद असं म्हणतात. तर या सगळ्यापेक्षा गीतेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा ईश्वरवाद सांगितलेला आहे की ईश्वरापासूनच हे संपूर्ण उत्पन्न होतं. मग आता सकाळी बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. या ठिकाणी आईची प्रसूती झाल्याबरोबर त्या मुलाला पुन्हा त्या स्तनपान करण्याचं आणि स्तनामध्ये दूध उत्पन्न करणारा हा परमात्माच आहे. दुसरं कोणी असू शकत नाही. स्वभाववाद जो आहे तो खंडित आहे हे या ठिकाणी. आणि ईश्वरवाद जो आहे वेदाने प्रतिपादन केलेला तो अकाट्य असा सिद्धांत रूपाने अनादिकालापासून या वैदिक परंपरेमध्ये मानला जातो. स्वभाववादाचं खंडन सहजच होतं. या ठिकाणी जे त्यांनी सांगितलं की एकदा नारद फिरत आले आणि दुर्योधनाला भेटले. दुर्योधनाला भेटल्यावर नारदाला विचारलं कुठून आले? ते म्हटले की द्वारकेहून आलो. मग ते म्हणजे द्वारकेमध्ये परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण काय करतात, काय चाललंय त्यांचं, असं दुर्योधनाने विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं आहे, मी जेव्हा निघालो तेव्हा मी असं पाहिलं की सुईच्या जे काही छिद्र आहे त्या छिद्रातून हत्तीला बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करतात. आणि दुसरी गोष्ट, समुद्र एक घागर हातात घेतली आणि सगळा समुद्र उपसण्याचा प्रयत्न करतात असं मला दिसलं. ते सगळे हसले. सुईच्या छिद्रातून हाती काढण्याचा प्रयत्न काय करणार आणि तो कधी सफल होणार आहे का? किंवा त्या समुद्र एका छोट्याशा घट हातात घेऊन समुद्र उपसणं शक्य आहे का? असं म्हणून म्हणजे काय झालं, हे नारद आहे ना हा नारद इतका भोळा आहे का हा द्वारकाधीश असणाऱ्या द्वारकाधीश असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याला तो हाच जणू काय सर्व जगाचा नियंता आहे. आणि तो परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे अशी ह्या नारदाची भोळे भाबडेपणाने एक श्रद्धा बसलेली आहे. म्हणून तो ह्या अशा गोष्टी करत आहे. तिथून निघाल्यानंतर नारद म्हणे असं काय, हे म्हणणं त्याचं योग्य नाही आणि केवळ याची श्रद्धा आहे, ही जवळजवळ अंधश्रद्धा आहे. आणि तिथून निघाले आणि ते हस्तिनापूरला गेले. धर्मराज भेटला. धर्मराजांनी विचारलं की असं आहे की तुम्ही आले कुठून? त्यांनी सांगितलं मी आता द्वारकेहून आलो. बरं, श्रीकृष्ण परमात्म्याचं क्षेमकुशल सांगा. त्यांनी सांगितलं चांगलं, एकदम आनंदात आहे. येताना सध्या काय चाललं आहे? त्यांनी सध्या सांगितलं मी जेव्हा निघालो त्या काळामध्ये ते सुईच्या छिद्रातून हत्तीला काढण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरी गोष्ट घागरीनं समुद्र उपसण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता असं सांगितल्यावर ते म्हणे याच्यात काय आहे, परमात्म्याला काय करू शकत नाही, तो काही करशी तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राही, अशा प्रकारचा परमात्मा करू शकतो. धर्मराज गप्प बसले. भीमानी हे ऐकल्यावर हसले. मग भीमानी काय केलं की भीमानी विचारलं
खरं सांगा तुम्ही नारद महर्षी, या ठिकाणी सुईतून कधी हत्ती बाहेर काढता येणं शक्य आहे का? ते म्हणे शक्य नाही, हे तो काढू शकतो, हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि घागरच न समुद्र उपसू शकतो हे त्यात प्रत्यक्ष आहे. आता त्यांना सांगावं लागलं की मग कसं काय काढतो, कसं काय सुईच्या ह्याच्यातून? तर त्यांनी सांगितलं की हा डोळा आहे, त्या डोळ्यामध्ये आपला हा डोळा तर नेत्रेंद्रिय हा तर बाहेरचा गोलक आहे, त्या गोलकामध्ये आतींद्रिय असणारा नेत्र आहे. आणि त्या नेत्राचं परिमाण किती आहे? तर केसाच्या केसाच्या 100वा हिश्श्यापेक्षाही लहान आहे. आणि जर एखादा हत्ती मोठा आला तर तो डोळा त्याला पाहू शकतो की नाही? त्या डोळ्यातून हत्ती बाहेर काढू शकतो की नाही? तो छिद्रातून, इतक्याशा असणाऱ्या नेत्ररूप छिद्रातून तो तो हत्ती बाहेर काढू शकतो. हत्ती का मोठा अथांग असणारा समुद्र पाहू शकतो का? अथांग असणारा उत्तुंग असणारा हिमालय पर्वतसुद्धा त्या डोळ्यातून पाहिला जाऊ शकतो की नाही? हे सर्व परमात्म्याची लीला आहे. हे दुसरं कोण सामान्य जीव करू शकतो का? जडाच्या त्या स्वभाववादाला उत्तर देताना काशिकानंद स्वामींनी असं चिंतन सांगितलं की जर त्या पुरुषाला विचारलं हे स्वभाव आहे, हे नैसर्गिक आहे, असं जर त्याला म्हटलं तर त्याला विचारायचं की आम्ही जो ईश्वर मानतो तो ईश्वर जड आहे का चेतन? आपलं ते तुझे स्वभाववाद मानतो, तुझ्या त्या स्वभावाचं स्वरूप जड आहे का चेतन आहे? असं जर त्याला विचारलं, तो म्हणतो ना त्याचं स्वाभाविकच आहे, अनायासे तो त्याचा स्वभावच बनून गेलेला आहे. तर मग याचा अर्थ असा की तो जो स्वभाव आहे तो चेतन आहे का जड आहे? जड पदार्थ कार्यकारी झाल्याचं, जड पदार्थापासून काही जड पदार्थ कोणाला कारण झाल्याचं कुठे आपल्याला दिसून येत नाही. की त्याच्यापासून एखादा पदार्थ उत्पन्न झाला असं कुठंच आपल्याला दिसून येत नाही. म्हणून या ठिकाणी जर सर्वांचा अनुभव जो आहे त्या अनुभवाच्या विरुद्ध तो प्रतिपादन करीत आहे. आणि चेतन आहे असं जर म्हणत असेल तर आम्ही तेच सांगतो, चेतन कोण आहे? ईश्वर आहे. चेतन कोण आहे? आम्ही त्याला ईश्वर म्हणतो. आणि तू काय म्हणतो? त्या स्वभावाला चेतन, स्वभावाला चेतन असं विशेषण देतो. याच्या पलीकडे काय आहे का? म्हणजे याचा अर्थ मग आमचा तुझ्याशी काहीच वाद नाही, आमचा आणि तुझा सिद्धांत सारखाच आहे. जड कार्य करताना म्हटलं तर जड कार्य करताना कुठंच दिसत नाही. त्यांनी सांगितलं की एक पत्नी आणि ती अतिशय धार्मिक होती आणि ईश्वरावर अत्यंत श्रद्धा होती, ईश्वर संकल्पनेवर. आणि पती वकील होता, तो हे काहीच मानत नव्हता, ईश्वर वगैरे काही मानत नव्हता. तर म्हणून हा सगळ्या जगामध्ये ज्या काही होणाऱ्या सगळ्या काही क्रिया आहेत ह्या सगळ्या भावना, आपल्या फक्त भावना आहेत. पण वास्तविकता तशाच होत राहतात. ईश्वर करतो ही फक्त काय आहे? भावना आहे. असा तो जडवादाचा पुरस्कर्ता होता. तेव्हा तो चेतन ईश्वर मानत नव्हता. जगताचं कारण हा चेतन ईश्वर आहे ह्या सिद्धांतावर त्याची श्रद्धा नव्हती. तर एकदा त्याला सगळी 3 मुलं, 1 मुलगी होती आणि ती मुलं शाळेत जात होती. ती सुद्धा आईसारखी सश्रद्ध होती. पण वडील मात्र एकदम नास्तिक होते, ते स्वभाववाद मानणारे होते, तेव्हा जडवाद मानणारे होते. त्यांना असं विचारलं एक दिवस त्या मुलांनी की काय केलं, त्या वडिलांच्या टेबलवर एक कागद ठेवला, कोरा कागद ठेवला. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या कागदावर एक चांगल्या प्रकारचं कृष्ण परमात्म्याचं चित्र काढलं, रंगवलं आणि ते ठेवलं. त्यांनी सांगितलं की हे चित्र जे आहे हे कोणी काढलं? आपल्याच मुलापैकी कोणी काढलं असेल, त्याला काही शाबासकी द्यायची. म्हणून त्यांना विचारलं. ते म्हणे आम्ही कोणीच काढलं नाही. आपण हे काल जो कागद होता तुझ्या टेबलवर कोरा पडलेला होता, आज तो माझ्या टेबलवर आला आणि तो रंगलेला आहे. याचा अर्थ तुमच्यापैकीच कोणीतरी केला असेल. त्यांनी सांगितलं आमच्यासारखी कोणीच केलं नाही. मग जर असं जर असेल तर हे कसं काय झालं? त्यांनी सांगितलं याचं कारण आम्हाला असं वाटतं की आपल्यासमोर रंगाचं दुकान आहे आणि त्या रंगाच्या दुकानातून ते रंग काहीतरी ओढून आले असावेत आणि ते रंग एकत्र काही आपोआप झाले असावेत आणि त्यांनी हे कृष्ण परमात्म्यासारखं चित्र हे आपोआप झालं असेल. त्यांनी सांगितलं असं होणं कधीच शक्य नाही. त्यांनी सांगितलं साधं हे चित्र एवढंसं एकच चित्र हे जर आपोआप होऊ शकत नाही तर जगामध्ये एवढं अफाट असणारं विचित्र विश्व हे उत्पन्न होण्याला कोणती तरी एक चेतन सत्ता कार्यरत त्याच्या पाठीमागं आहे असं आपल्याला मानावंच लागेल. म्हणून फुटती तरुवर उष्ण काळमाशी आणि जीवन तयाशी कोण घाली. म्हणून त्यांनी सांगितलं
तेव्हा त्यांना हे मान्य करावं लागलं की याचा अर्थ एवढं संपूर्ण जगत याच्या पाठीमागं कोणती तरी चेतन शक्ती असली पाहिजे. अशा प्रकारे हा स्वभाववाद खंडित आहे. आणि हे भगवान या ठिकाणी सांगतात की अशा प्रकाराने जरी ही परा प्रकृती असली, अपरा प्रकृती असली, तरी ह्या परा आणि अपरा ह्या दोन्ही प्रकृतींचा नियंता असणारा मी आहे. एतद योनीनी भूतानी, हां, एतद योनीनी भूतानी सर्वाणि इत्युपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. ते सांगतात सर्वाणि भूतानी एतद योनिनी. हे सर्व जे प्राणी मात्र आहेत ते एतद योनिनी म्हणजे ह्या दोन प्रकृती आहेत, परा आणि अपरा प्रकृती. ह्या अपरा आणि परा प्रकृतीच्या योगाने किंवा ह्या उपाधींना मी धारण केलं आणि त्याचमुळं ही सर्वाणि भूतानी सर्व भूत एतद योनिनी ह्या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेली आहेत. किंवा एतद योनिनी म्हणजे ह्या दोन प्रकृती हे त्याचं योनी म्हणजे कारण आहे. इति उपधारय, असा अर्जुना तू जाण. म्हणजे जेव्हा आपण जगताचा विचार करतो, हे जगत कसं उत्पन्न झालं, तर ते हे जगत उत्पन्न हे परा आणि अपरा या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेलं आहे. या दोन प्रकृतीचाच हा परिणाम आहे असं तू समज. म्हणजे ही प्रकृती ह्या संपूर्ण विश्वाचं परिणामी उपादान कारण आहे असं तू समज. आता मग झालं म्हणजे प्रकृतीपासूनच जगत उत्पन्न झालं, ते परिणामी उपादान कारण आहे असा अर्थ आत्तापर्यंत झाला. पण भगवान पुढं काय म्हणतात, अहम कृष्णस्य जगतः प्रभवः तथा प्रलयः. आम्ही जे आहोत, अहम म्हणजे मी, ह्या संपूर्ण कृष्णस्य जगतः ह्या संपूर्ण जगताचा प्रभवः म्हणजे उत्पत्ती आणि प्रलयः तथा आणि त्याचा प्रलय देखील म्हणजे विनाश देखील मीच आहे. म्हणजे ह्या दोन प्रकृतीच्या द्वारा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान मायाधीश मायेला आपल्या स्वाधीन करणारा असा मीच ह्या संपूर्ण जगताच्या उत्पत्तीला आणि विनाशाला किंवा लयाला कारण आहे असं गीता सांगते. असा याचा अर्थ झाला. म्हणजे आपण या ठिकाणी यांनी काय सांगितलं, परमाणूपासून जगत उत्पन्न झालं असं आता म्हणता येईल का तुम्हाला? त्या परमाणुवादापासूनही त्यांनी जगताचं कारण जे आहे ते आमचं कारण वेगळं आहे. केवळ सांख्यांची प्रकृती आहे का? नाही, प्रकृती कारणवाद सांगणाऱ्या सांख्यापासूनही आमचं कारण वेगळं आहे. आमचं कारण कोण आहे? त्या प्रकृती आहे, परंतु त्या प्रकृतीचा नियामक असणारा ईश्वर हा त्याचं मुख्य कारण आहे असं म्हणून ईश्वरवादाची स्थापना केली. म्हणजे जगताच्या उत्पत्ती स्थितीचं किंवा लयाचं कारण तो देणं म्हणजे ब्रह्माचं कोणतं लक्षण आहे? तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ब्रह्माचं तटस्थ लक्षण सांगितलं, जन्माद्यस्य यतः हे जे ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलं ते. आणि त्या ठिकाणी ब्रह्माचं हे तटस्थ लक्षण सांगितलं म्हणजे ज्याच्यामुळं जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्प्रयन्त्य अभिसविष्यन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. किंवा जेने हे विश्व निर्मियेले महर्षी देवाते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. असं ज्याचं वर्णन केलेलं आहे ते परमात्मा हा जगाचं कारण आहे, केवळ प्रकृती हे त्याचं कारण नाही असं सांगितलं. म्हणजे गीतेमध्ये ईश्वर कारणवाद सांगितला. आणि दुसरं त्याचं स्वरूप जे आहे, आता पुढे येणार आहे की त्याचं हे झालं स्वरूप आपलं तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण पण जसं ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितलं, आनंदादय हा प्रधानस्य. पुढं परमात्म्याचं असणारं सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप आद्वयरूप हे जे त्याचं स्वरूप लक्षण आहे ते स्वरूप लक्षण सांगतात. वास्तविक सच्चित आणि आनंद हे ब्रह्माचे धर्म नसून ते त्याचं स्वरूपच आहे. किंबहुना जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं अधिष्ठानत्व या ठिकाणी ब्रह्माला दिलेलं आहे. तर या ठिकाणी अधिष्ठान आणि आद्यस्थ किंवा त्या दोघांमध्ये असणारा आध्यासिक तादात्म्य संबंध ब्रह्म आणि
प्रकृतीच्या ज्या प्रकृतीच्या दोन प्रकृतीच्या द्वारा तो ही या विश्वाची उत्पत्ती करतो, हा संबंधसुद्धा काय आहे? संबंधसुद्धा आध्यस्थच आहे ना, का संबंधच आध्यस्थ आहे? स्वरूप वस्तुतः प्रकृती आणि प्रकृती कार्य जगत हे आत्मस्वरूपावर स्वरूपाने आध्यस्थ आहे, म्हणजे तत्वता नाहीच आहे की नाही? परंतु स्वरूपाने अध्यस्त आहे, परंतु आत्म्यावर अनात्म्याचा किंवा ह्या विश्वाचा अध्यास होतो, तसा विश्वावर ब्रह्मस्वरूपाचा अध्यास होतो असं आपल्याला वाटतं, आहे की नाही? कारण काय, काही त्याची जी लक्षणं आहेत ब्रह्माचं सत्ता, ही जगात आल्यासारखी वाटते की नाही? त्याचं ज्ञान ह्या जगाच्या ज्ञानामध्ये आल्यासारखं वाटतं की नाही? यासाठी अन्योन्याध्यास मानलेला आहे. त्या अन्योन्याध्यासाच्या स्वरूपात काय आहे? ब्रह्मस्वरूपावर जगताचा जो अध्यास आहे तो स्वरूपाध्यास आहे, आणि जगतावर ब्रह्माचा जो अध्यास आहे तो या ठिकाणी जगतावर ब्रह्म हे स्वरूपाने अध्यस्त नसून ब्रह्म आणि जगत यांचा असलेला जो संबंध आहे तो संबंध आध्यासिक तादात्म्य संबंध आहे असं मानलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे जे प्रकृतीच्या द्वारा परमात्मा करतो असं जे म्हटलं तर परमात्म्याकडं जगत कर्तृत्व जे आहे ते तत्वता आहे की आरोपित आहे? आरोपित या ठिकाणी सांगितलेलं आहे. वास्तविक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अधिष्ठानत्व यायला आध्यस्थ पदार्थ जो आहे त्याची जर सिद्धी नसेल तर अधिष्ठानत्व कुठे आहे? केवळ एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन अशी खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यकारण ब्रह्म तरी जगाला कारण आहे का? हाही त्याच्यावर केलेला आरोपच आहे, हाही त्याच्या ठिकाणी आरोपच आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही, तिथं विशेषण विशेष्य भावाची सिद्धी होत नाही. इतकंच काय, अधिष्ठान आणि अध्यस्थ असाही संबंध ब्रह्म आणि जग यांच्यामध्ये नाही. पण आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी आणि जगत ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करतं त्याचं यथार्थ स्वरूप समजून सांगण्यासाठी या ठिकाणी ही श्रुतीनं केलेली कल्पना आहे, आणि यालाच अध्यारोप असं म्हणतात. काय अवस्तुनी वस्त्वारोपा ना, अवस्तुनी वस्त्वारोपा वस्तुनी वस्तुनी अवस्तु आरोपा, वस्तूच्या ठिकाणी जी वस्तू नाही ती जणू काय आहे असा त्याचा केलेला हा आरोप आहे. एवढंच त्याचा स्वरूप आहे. आता आपल्याला प्रकृती कारणवादामधून, परमाणु कारणवादामधून, स्वभाव कारणवादामधून, काल कारणवादामधून, नियती कारणवादामधून आपल्याला बाहेर काढलं आणि ईश्वर कारणवादाची स्थापना केली. हळूहळू केवळ ईश्वरच जगताचं कारण आहे एवढं सांगण्यात तात्पर्य नाही, प्रकृती सांगण्यात कारण नाही, तर या सर्वांचं असणारं आद्य तत्व ओम नमोजी आद्या, ते आद्य तत्व जे आहे त्या तत्वाचा आत्मत्वाने परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी गीता किंवा हा ज्ञान विज्ञान योग हा अध्याय आपल्याला सिद्ध झाला की याच्याद्वारा परमात्मा असे कटिबद्ध होऊन जीवाला आपल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख करून देण्यासाठी, ज्ञान करून देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या ईश्वर कारणवादाची स्थापना केली. दुसरी गोष्ट, हे उपासना कांड असल्यामुळं या ठिकाणी उपासना कांडामध्ये ईश्वर भक्तीला प्राधान्य आहे. कारण ईश्वर भक्ती जी आहे किंवा हे जे उपासना कांड आहे ते मधुसूदन सरस्वती सांगतात की कर्मकांड आणि ज्ञानकांड यांना जोडणारा सोपान म्हणजे हे उपासना कांड आहे. आणि आपण चिंतन करतो की या ठिकाणी भगवत भक्ती करत असताना तो पुरुष जो आहे सगुण भक्ती केली तरीसुद्धा तो त्रिगुणातीत अवस्थेला जातो. निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे तव झालो प्रसंगे गुणातीत. गुणातीत व्हायचं असेल तरी ही सगुण भक्ती जी आहे ती त्याला सोपान परंपरेने निर्गुणाप्रत घेऊन जाते, अशी खरी स्थिती आहे. म्हणून या साधनाक्रमाचा अवलंबन करून या ठिकाणी हे स्पष्टीकरण भगवान सांगतात, एतद योनिनी भूतानी सर्वांनित्युपधारय. हे अर्जुना, हे एतद म्हणजे ह्या दोन प्रकृती द्वय जे आहेत
तेच योनिनी म्हणजे ह्या संपूर्ण प्राणीमात्रांचं कारण आहेत. इति उपधारय म्हणजे तू अशा प्रकारचं जाणून घे, ह्याचा अशा प्रकारचा तुझ्या बुद्धीचा निश्चय कर. आणि त्याद्वारा काय कर तर अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयास्तथा, ह्या संपूर्ण जगताच्या उत्पत्तीला आणि विनाशाला मुख्य कारण मी आहे असं तू समज. ती असणारी जी प्रकृती, त्या प्रकृती आपल्या अधिष्ठानाच्या आभासाला, छायेला ग्रहण करते, प्रतिबिंबाला ग्रहण करते. आणि प्रत्येक जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंबच ह्या सर्वांचं नियमन करतं. ते प्रतिबिंब म्हणजे कोण? माया अधिष्ठान चैतन्य आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब, हे तिन्हींना मिळून आलेला जो ईश्वर भाव आहे, तो ईश्वर भावच ह्या सगळ्या जगाचा नियामक आहे असं तू चांगल्या रीतीनं समज असं सांगतात. आता याविषयी माऊली सांगतात. मागच्या श्लोकात सांगितलं शेवटी की पै बुद्धीच्या अंगी जाणणे ते जे जवळिकेचे करणे, जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. इथे एक गोष्ट अशी सांगितली की बुद्धी जी आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी जे जाणणं आहे म्हणजे ज्ञातृत्व हा धर्म बुद्धीच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ते ज्ञातृत्व स्वतः बुद्धीचं आहे की त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्यामुळे आलेलं आहे? चैतन्य. पण त्या चैतन्याच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीच्या द्वारा होणारा व्यवहार त्याच्यात मुळात होतो का? होत नाही. मग बुद्धीचं जाणणं म्हणजे काय आहे तर त्या बुद्धीमध्ये अधिष्ठान चैतन्याचं, कुटस्थ चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे, बरोबर ना, ते प्रतिबिंब याचा अभिमान धारण करतं. म्हणजे त्याला सुख दुःख हे जे होतात हे मला होतात अशा प्रकारचा अभिमान धारण करणारा कोण आहे? चिदाभास आहे का चैतन्य आहे? बरोबर ना. मग चिदाभास धारण करील का? कारण चिदाभास तर जड आहे का चेतन आहे? बुद्धी जड आहे का चेतन आहे? जड आहे. आणि चिदाभास काय चेतन आहे का जड आहे? जड असला तर तो अभिमानही धरणं शक्य नाही. मग वेदांतामध्ये त्याला उत्तर काय आहे? चिदाभास जड आहे का चेतन आहे? रवी महाराज सांगा बरं काय आहे? जड नाही असं त्याचं काय आहे उत्तर. म्हणून तो त्याचा अभिमान धारण करू शकतो. तो 2-3 जणांचं सारखं ऐकलं ना त्यांनी लगेच उत्तर सांगितलं. तो चिदाभास हा जड नाही, तो चेतन आहे असं आम्ही म्हणतो का? नाही, पण जड नाही. आणि त्यांनी अभिमान धारण केला. त्यामुळे ईश्वर सृष्ट पदार्थाविषयी समजा ईश्वर सृष्ट शरीर आहे परंतु ते मी आहे असं म्हणायला लागला की नाही? आहे की नाही? मग हे कोणामुळं म्हणायला लागला? प्रकृतीमुळं म्हणायला लागलं की नाही? जे चैतन्य आहे ते आपल्या याच्यात कैशे क्षरलेशे चैतन्य काय अशा अर्थात असंच अर्थ येतो ना त्याचा. ते वासुदेवामध्ये आहे का? वासुदेवामध्ये मोठे सांगा. ते का टाळाटाळी लोपला नादा अंगोअंगी मराला छंद भोगभोगिताची आटला भेद नाही. दुसरं आहे असो. या ठिकाणी हे जे चैतन्य आहे ह्या कोणतं चिदाभास, त्या चिदाभासाने या ठिकाणी अभिमान धारण केला. म्हणजे आपल्याला होणारी जी सुखदुःख, आपल्याकडून होणारं जे कर्तृत्व भोक्तृत्व, विशेषतः भोगतेपणाचा, आणि दुसरं चैतन्य कोणतं आहे? जे शुद्ध सत्वात्मक मायेमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य, हे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य कोणतं? त्याला नाव काय आलं? जीव चैतन्य. या जीव चैतन्याने काय केला? ईश्वर सृष्ट पदार्थ जे आहेत त्या पदार्थाच्या ठिकाणी किंवा विषयाधिक उत्पन्न केलेले आहेत त्यांना काय म्हणायला लागला? ते माझ्या सुखाला कारण होतील किंवा दुःखाला कारण होतील अशी समजूत ईश्वराने केली की जीव चैतन्याने केलेली आहे की नाही? जीवाच्या कोणत्या? चिदाभास, बुद्धिस्त चिदाभासाने ही केलेली कल्पना आहे. म्हणून खरं जे बुद्धीच्या अंगी जाणणं आहे ते सुद्धा कोणाचं आहे?
चैतन्याचंच आहे की नाही? बरोबर. जाणणारा जो चिदाभास आहे त्या चिदाभासाचे मूळ कोण आहे? चैतन्यच आहे, कुटस्थ चैतन्य आहे. परंतु त्या चिदाभासाने काय केलं, जे ईश्वर निर्मित असणारे शरीरादी पदार्थ त्यांच्याविषयी अभिमान धारण केला. ते शरीर मी असं म्हणायला लागलं आणि त्याच्या ठिकाणी जे काही सुखदुःखादी आहेत ते माझे आहेत किंवा माझ्या ठिकाणी आहेत. शोक किंवा मोह याला त्यांनी मान्यता दिली. का ईश्वर सृष्टीत तसे पदार्थ आहेत? नाही, ईश्वराने फक्त पदार्थ निर्माण केले. याचा अर्थ जे जे ईश्वर जो आहे तो फक्त काय करतो, ईश्वर ह्या सगळ्या पदार्थांचं सर्जन करतो. परंतु ईश्वर कोणाला सुख देतो का दुःख देतो? तो सुख दुःख देत नाही. मग सुखदुःखाची सृष्टी कोणी निर्माण केली? जीवाने निर्माण केली, आहे की नाही? आणि बाकीची ही जी सृष्टी आहे ही कोणी निर्माण केली? ईश्वराने निर्माण केली. पण हे ज्याच्यापासून उत्पन्न होतात आणि ज्याच्यामध्ये लीन होतात, ज्याच्यापासून उत्पन्न होतात तो केवळ निमित्त कारण रूपाने राहतो का परमात्मा? नाही. का उपादान कारणही तोच होतो? उपादान कारणही तोच होतो. आता जर एखादा पदार्थ निमित्त कारण हे कार्याहून भिन्न असतं आणि उपादान कारण हे काय असतं? त्या कार्यामध्ये अनुष्यूत असतं आणि त्याच्या वाचून कार्य राहत नाही, त्याचा कार्यात प्रवेश असतो. एकदा म्हणता भिन्न राहतं आणि एकदा म्हणता त्याच्यामध्ये काय होतं? प्रविष्ट होतं. असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा आणि ही जर दोन कारणं कळली, अभिन्न निमित्तोपादान कारणत्व कळलं, तर तुम्हाला काय होईल? त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होईल. मग आता हे ज्ञान कसं होईल? की जो ज्या पदार्थाचा द्रष्टा असतो तो दृश्याहून भिन्न असतो. इथं तुम्ही दृश्यही तोच झालेला आहे सांगता, बरोबर ना? दृश्यही तोच झाला आणि पाहिले कोणी ते दृश्य? त्यांनीच पाहिलं. म्हणून तर त्याचा अभिन्न निमित्तोपादान कारणत्व सांगितलं. का ह्या अभिन्न निमित्तोपादान कारणत्वाचा अर्थच विवर्तोपादान कारणत्व. याचाच अर्थ काय झाला? विवर्तोपादान कारणे म्हणजे अधिष्ठानामध्ये कोणताही परिवर्तन न होता या ठिकाणी हे पदार्थाचं पाहणं आणि पदार्थाचं होणं हे दोन्ही घडू शकतं. तर याच्यासाठी आपल्याजवळ आपली व्यावहारिक काही उपपत्ती आहे का? ती उपपत्ती कोणती आहे? स्वप्नद्रष्टा हाच त्या स्वप्नाचं काय असतो? उपादान कारण असतो. म्हणजेच स्वप्न कसं आहे? मिथ्या. म्हणून मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. मग मिथ्या पदार्थाचा द्रष्टा म्हणजे त्याच्याहून भिन्न राहणारा आला की नाही? निमित्त कारण वेगळं राहतं आणि ते कार्य जरी गेलं तरी तो करता राहू शकतो किंवा ते कार्य असलं तरी तो राहू शकतो. म्हणून या ठिकाणी निमित्त कारणत्व आणि उपादान कारणत्व दोन्ही त्याला येतात की नाही? पण ज्या पदार्थाला येतात तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे, आहे की नाही? मग मिथ्या पदार्थ जर तत्वता नाही, दृश्यच जर नाही, तर हा द्रष्टा कोणाचा? का शास्त्राचं दृश्यद्रष्टा हे सांगण्यात तात्पर्यच नाही, आहे की नाही? दृश्य सापेक्ष दृष्टेपणाचा मूळ असणाऱ्या दृंगमात्र चैतन्यावर केलेला आरोप या दृष्टीने ही गोष्ट सांगतात. म्हणून म्हणतात की एतद् द्योनीनी भूतानी सर्वाणी इत्युपधारय अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. खरं सांगा बरं, परमात्म्याला या ठिकाणी जगताचा प्रभव आणि प्रलयाचं कारण मी आहे असं सांगताना परमात्म्याला या ठिकाणी मी कर्ता आहे सृष्टीचा हे सांगायचं आहे का अकर्ता आहे हे सिद्ध होतं? जर मिथ्या पदार्था द्रष्टा हा त्याचं उपादान कारण म्हणत असाल तर हे काय आहे? हे फक्त काय आहे? वंध्या पुत्राच्या लग्नाचा हिशोब जुळवण्यासारखं आहे, याच्या पलीकडं काही नाही. परंतु हे जे कारण आहे, हा कारणवाद जो आहे इतका सूक्ष्म, गंभीर, वस्तुनिष्ठ आणि मानवी बुद्धीला कुंठित करणार आहे. तितकं जगातली जेवढी कारणं कोणी सांगितली आतापर्यंत, ही जगत कारणाचा ज्यांनी विचार केला त्याच्यामध्ये हा विचार सर्वात गंभीर विचार आहे आणि ह्या विचारानेच मनुष्याला समाधान प्राप्त होतं. त्या विचाराने काय होतं? त्याच्या आपण सांगतो ना, अज्ञानाची क्षितिजं आणखीन मोठी होत चालतात आणि यांनी अज्ञानाचं क्षितिज मावळून यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा प्रकारचा ह्या विचारसुद्धा माघारी जाऊन केवळ आपली स्वरूप स्थिती उर्वरित राहते. अशा प्रकारची विचाराची पद्धती किंवा विचार करण्याची एक प्रक्रिया या
गीतेमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. इथं ईश्वर कारणवाद पुढं जर आपण चिंतन करू तर त्यावेळेला लगेच पुढं येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ईश्वर कारणवाद नाही, जगत मिथ्या, जगताचं कारणत्व ईश्वरावर आरोपितच केलेलं आहे, ते सुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. आणि खरं परमात्म्याच्या ठिकाणी कार्य कारण भाव मावळल्यानंतर उर्वरित राहणारं जे स्वरूप आहे त्याचं ते स्वरूप लक्षणे सच्चिदानंद हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे. ते लक्षार्थाने म्हणजे लक्षणे, त्याचं लक्षणे सच्चिदानंद हे त्याचं लक्षणे आहे आणि हेच त्याचं काय आहे, स्वरूप पण आहे. वास्तविक जर त्या म्हणजे लक्षण आणि लक्ष्य हे दोन्ही जर एकच असतील, सच्चिदानंद हे परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे, बरोबर ना. मग म्हणजे याचा अर्थ परमात्मा आणि सच्चिदानंद या दोघांचा अर्थ काय झाला, एकच. आणि जर त्या दोघांचा जर ते पद आणि पदाचा अर्थ हे दोन्ही जरी एक असतील तर ते लक्षणेनं तरी कसं काय ज्ञान करून देईल. पण लक्षणेने ज्ञान करून केव्हा देता येतं, जर त्यांच्यामधला अभेद वास्तव असला आणि भेद कल्पित असला तर कल्पित भेदाची कल्पना करून आणि वास्तव अद्वैत आहे किंवा वास्तव अभेद आहे असं सांगून लक्षणेने तुम्हाला त्याचं ज्ञान करून देता येईल की नाही, करून देता येईल. हे काय वेदांताचं मार्मिक रहस्य आहे. आणि याप्रमाणे ते सांगतात की एतद्योनिनी भूतानी सर्वानित्युपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवाहा प्रलयस्तथा. मनुष्य जगत कारणाचा विचार केल्यानंतर जगताविषयीची सत्यत्व बुद्धी होते का जगत मावळून जातं, जगताच्या विषयी कार्यत्व बुद्धी राहते का परमात्म्याविषयीची कारणत्व बुद्धी पण निवृत्त होते, आहे की नाही. आणि मग परमात्म्या जिथं कार्यकारण भाव मावळला त्या ठिकाणी ईश्वर भाव आहे का जगत भाव आहे का जीव भाव आहे का जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते, अशाच प्रकारची पद्धत आहे. ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर वेदांताचे सगळे जे ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथाचं आपल्याला चिंतन करणं सुलभ जातं. नाहीतर मग ह्या ग्रंथात ते म्हटले, त्या ग्रंथात मग 7, 5, 3 मेळा 25चा, पण 36 तत्वाचा एक हरी, काय 36 तत्वाचा मूळ हरी हे जर कळालं नाही, 7, 5, 3 दशकांचा मेळा आणि एकतत्वी कळा दावी हरी, ही गोष्ट जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या अध्यारोप म्हणून शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात. म्हणून याच्याकडं मूळ अधिष्ठान दृष्टीकडूनच पाहण्याची आपल्याला थोडी सवय असली पाहिजे आणि त्यासाठी भगवान या ठिकाणी ही गोष्ट सांगतात. आता याच्यावर माऊली टीका करतात. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूलाची अंगाघडे तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. ते सूक्ष्म प्रकृती, ती सूक्ष्म प्रकृती कोणती, सूक्ष्म प्रकृती म्हणजे कोणती, पराप्रकृती का अपरा प्रकृती, पराप्रकृती जिच्यामध्ये 8 साम्य अवस्था असते ती सूक्ष्म प्रकृती. आणि ती सूक्ष्म प्रकृती कोडे म्हणजे कौतुकाने, बरोबर ना. कौतुकाने काय होते, स्थूलाची अंगागडे, ती स्थूल भावाला अंगागडे म्हणजे परिणामाला पाहू लागते. म्हणजे सूक्ष्म असणारी, बरोबर ना, सूक्ष्म असणारी जी पराप्रकृती आहे ती इथं कोडे कौतुकाने. तेव्हा कौतुकाने स्थूल भावाला प्राप्त होणं हे त्या प्रकृतीचा स्वतंत्रच परिणाम असल्यासारखा वाटतो की नाही. का कोडे, का जडाच्या ठिकाणी कोड कौतुक इच्छा ही असूच शकत नाही, असूच शकत नाही का. हेच ईश्वरवादाची सिद्धी करतं. म्हणजे ईश्वराला जेव्हा कौतुकाने एकोहम बहुश्याम प्रजायय असा संकल्प निर्माण होतो, परंतु तो कोणाच्या द्वारा होतो, त्या प्रकृतीच्या द्वारा होतो. आणि त्या प्रकृतीच्या द्वारा तो असं म्हणतो की आता ही जी सूक्ष्म साम्यावस्था जी आहे तर तीच काय व्हावी, स्थूल साम्यावस्था म्हणजे सूक्ष्म अवस्था, सर्व बीजरूपाने तिच्यामध्ये साठवलेलं आहे, त्याच प्रकृतीचा परिणाम आता घडून यावा असं त्याला वाटतं. तेव्हा त्या प्रकृतीचा परिणाम म्हणजेच काय, सूक्ष्म असणारी पराप्रकृती ही ह्या 8 भेदात्मक भावाला प्राप्त होणं, ते स्थूलाची अंगा घडे. आणि एकदा झालं की पुढं जे सांगितलं ह्याच क्रमात काय होईल, पुढं पंचतन्मात्रापासून पंच महाभूत आणि पंचीकरण होऊन ही सगळी विविध सृष्टी निर्माण होईल. मुळात त्या प्रकृतीमध्ये त्रिगुण असल्यामुळं ह्या सर्व सृष्टीची काय लागेल, संगती लागेल. अशा प्रकारे ती जेव्हा कोडे शब्दाने काय घ्यायचा, नाही तर तुम्ही तर प्रकृतीवादच सांगितलेला आहे. स्वतंत्र प्रकृतीवाद का कोडे शब्दावरून संकल्प, ईश्वराच्या ठिकाणी जो संकल्प होतो तो संकल्पावरून कोडे म्हणजे आपल्या कौतुकाने केलेली इच्छा
ते याचा अर्थ कोण करील ते तो करणार आहे ईश्वर. आणि मग ईश्वराने एकदा संकल्प केला की तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. त्यावेळेला भूतसृष्टी म्हणजे प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ पडते. जसं टाकसाळीमध्ये काय होतात, अनेक प्रकारची नाणी उत्पन्न होतात, तशी अनेक प्रकारची भूतं ईश्वराच्या संकल्पाने ह्या सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्थूल प्रकृती त्याला काय म्हणतो सूक्ष्म असणारी जी पराप्रकृती ती जेव्हा स्थूल असणाऱ्या अपरा प्रकृतीला प्राप्त होते, अंगागडे म्हणजे त्याच्यामध्ये परिणाम पावते, तेव्हा सगळ्या ह्या टाकसाळ म्हणजे नाणं तयार होण्याचा कारखाना. तसा अनेक नाणी ह्या कारखान्यामध्ये म्हणजे कोणत्या कारखान्यामध्ये, भगवंताच्या संकल्परूप कारखान्यामध्ये ही सर्वच्या सर्व प्राणी मात्र निर्माण होऊ शकतात, होऊ लागतात. चतुर्विध ठसा उमटो लागे अपैसा मोला तरी सरिसा परिथरचे आनान. त्यांनी सांगितलं की ह्या सृष्टीमध्ये जर कोणती गोष्ट जर एखादा नियामक नसेल तर कधी ह्या गोष्टी चालू शकणार. घरामध्ये सुद्धा जर त्या घराचा शासक चांगला असेल, कुटुंब प्रमुख, तर सगळं शिस्तशीर चालतं, आहे की नाही या ठिकाणी. आणि जर त्याच्यामध्ये शिस्त नसेल तर विस्कळीतपणा येतो. तसं हे संपूर्ण जे विश्व आहे याच्यामध्ये किती व्यवस्था आहे. नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जाण बाळा. त्या ठिकाणी उन्हाळा गेला की तुम्हाला लगेच पावसाळा येणार, पावसाळा गेला की हिवाळा, हिवाळा गेला की उन्हाळा, हे ऋतुचक्र चालू आहे की नाही. बरोबर सूर्य सकाळी उदयाला येतो, संध्याकाळी 12 तासानंतर त्या ठिकाणी अस्ताला जातो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे कोणत्या मकर वृत्तावर जातो तेव्हा रात्र कमी होते, दिवस कमी होतो. आपण वर्षानुवर्षात आजकाल 100 वर्षाचं पुढचं कॅलेंडर काढता येतं की त्या दिवशी सूर्यास्त कधी होईल. म्हणजे इतकं नियमित चालणारं जर एका कुटुंब प्रमुखावाचून नीट चालत नाही तर हे सर्व जे विश्व आहे त्या विश्वाचा कोणीतरी नियंता असल्याशिवाय हे चालू शकेल का? अर्थात चालू शकणार नाही. असं त्या ठिकाणी सांगतात की ह्या ईश्वराच्या संकल्पात एकदा झाला की भूतसृष्टीची टाकसाळ पडते, अनेक प्रकारची प्राण्यांची उत्पत्तीची या ठिकाणी एक जणू काही कारखाना सुरू होतो. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा मोला तरी सरिसा परिथरची आनान. आता सांगतात की चतुर्विध ठसा, त्याच्यामध्ये ना 4 प्रकारचा ठसा आपोआप उमटतो. म्हणजे हे जे प्राणी मात्र उत्पन्न होतात त्यांच्यामध्ये काय 4 प्रकार होतात आणि 4 प्रकारचे शिक्कामोर्तब त्यांच्यावर होतात. ते कोणकोणते तर अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे प्राणीमात्र उत्पन्न. सगळ्या प्राणीमात्रांचं वर्गीकरण केलं तर या सृष्टीमध्ये 4 प्रकारचे प्राणी आहेत. जे समजा जारज म्हणजे जारापासून ज्यांच्या गर्भावस्थेमध्ये त्यांच्या भोवती वेष्टन असतं. मनुष्याच्या भोवती काय आहे, त्या गर्भाचं वेष्टन असतं. गाई बैल हे जन्माला येतात त्यांना काय म्हणतात जरायुज, त्यांच्या भोवती जाराचं वेष्टन असतं, त्याच्यामध्ये गर्भ सुरक्षित असतो. असे काही प्राणी जारज आहेत. काही अंडज पक्षी वगैरे जे आहेत तर ते अंडापासून उत्पन्न होतात म्हणून त्यांना अंडज असं म्हणतात. नंतर उद्भिज म्हणजे पृथ्वीला फोडून जे बाहेर येतात वृक्ष वगैरे तर त्यांना काय म्हणतात उद्भिज. आणि काय अंडज, उद्भिज, जारज आणि स्वेदज. आपल्या ह्या उवा वगैरे माणसाच्या घामापासून तयार होतात तर त्याला काय म्हणतात स्वेदज. असे या प्राणी, हे सगळे प्राणी मात्र स्वेदज म्हणजे केवळ स्वेदज म्हणजे त्या घामापासून ते उत्पन्न होतात का ईश्वराच्या संकल्पाप्रमाणे उत्पन्न होतात? ईश्वराच्या संकल्पाप्रमाणे ह्या सर्व उत्पन्न होतात. किती गोष्टी आपल्या हातात आहे का उत्पत्ती? जीवाच्या हातात नाही, नाश जीवाच्या हातात नाही. या ठिकाणी हे जे काय उत्पत्ती नाश जीवाने इच्छा केली तरी होत राहतात. म्हणजे मरण नको वाटतं तरी आल्याशिवाय राहत नाही, जन्म नको तरी आल्याशिवाय राहत नाही, आयुष्य कायम असं वाटतं तरी ते मरण आल्याशिवाय राहत नाही. याचा जो कर्ता आहे
तो जीव आहे असं नाही, तर त्या जीवांचाही नियामक असणारा जो परमात्मा आहे भगवान ईश्वर, त्या ईश्वरानेच हे सर्व हे प्राणी मात्र निर्माण होतात. म्हणून चतुर्विध ठसा आणि उमटो लागे, त्याच्यावर 4 प्रकारचा, हा प्राणी कोणता, जारज, हा अंडज, हा स्वेदज, हा उद्भिज, असं ह्या परमात्म्याचा संकल्प होतो. तसे प्राणी निर्माण होतात. आता मोला तरी सरिसा परी थरची आनान. आता मोला तरी सरिसा, त्यांचं जर मोल किंमत करायची झाली तर सगळ्यांची किंमत सारखीच आहे. कारण का, सगळ्यांची शरीरं काय आहेत, सर्वम द्रव्यम पांचभौतिकम. उद्भिजामध्ये सुद्धा काय पंचमहाभूत, जारजामध्ये, अंडजामध्ये किंवा स्वेदजामध्ये सगळ्यांच्यामध्ये काय आहेत, पंचमहाभूत आहेत. परंतु फरक इतकाच आहे, थरची आनान, परंतु त्यांचे स्तर वेगळे आहेत. म्हणजे त्यांच्या जाती, जसे मानवजात उत्कृष्ट मानली जाते आहे की नाही, त्याच्यापेक्षा हे पशुपक्षी हे निकृष्ट मानले जातात. त्याच्यापेक्षाही हे जे वृक्ष वगैरे हे आणखी निकृष्ट मानले जातात. त्याच्यापेक्षा पाषाणादी हे अनेक निकृष्ट मानले जातात. पण याचे थर फक्त काय आहेत, म्हणजे त्याच्या जाती ज्या आहेत त्या जाती, अंड, जारज, स्वेदज. कारण आता पक्षी आहे, मनुष्याला वाटलं पक्षात उड्डाण घ्यायचं आकाशात, तो घेऊ शकतो का, नाही. पक्षी पण घेतात की नाही, पक्षी घेऊ शकतात. कारण त्याचं असं आहे, पक्षी शरीर निर्माण होताना त्याच्यामध्ये वायू महाभूताचा आधिक्य आहे, त्यामुळे ते आकाशामध्ये काय करतात, उड्डाण घेऊ शकतात. मनुष्याच्या ठिकाणी काय आहे, पृथ्वी महाभूताचा आधिक्य असल्यामुळं तो जास्त उड्डाण करू शकत नाही. आता त्या पक्ष्यांमध्ये सुद्धा एका एका जातीमध्ये वायुतत्व अधिक आहे. तो गरुड पार आकाशात उंच भरारी येऊ शकतो, तितका मोर घेऊ शकत नाही, घार घेऊ शकत नाही. किती उंच गेली तर गरुडा इतकी नाही. याचे कारण त्या शरीरामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये वायुतत्व हे वेगवेगळं आहे. किंवा कुठं पृथ्वीतत्व अधिक आहे, कुठं जलतत्व आहे. माशाच्या ठिकाणी काय आहे, जलतत्वाचा अधिक आहे, म्हणून मासा पाण्यामध्ये राहतो की नाही, आणि पाण्यामध्येच तो विहार करतो, तर आणि सहज करतो. तसं मनुष्य करू शकतो का, नाही. पण मोल मात्र सगळ्यांचं एकच आहे, की कोणतेही जरी शरीर झालं, देहतव पाचाचे झाले. आणि थर आनंद काय आहे, कर्माच्या गुणी गुंतले, म्हणून भव तसे चाकी सुधले, जन्म मृत्यूच्या अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात मोला तरी सरिसा, त्यांची किंमत सगळ्यांची सारखीच आहे. सारखीच आहे म्हणजे सर्वांना बद्धदशा सगळ्यांनाच आहे, जन्ममरण सगळ्यांनाच आहे. पंचमहाभूतांचं शरीर सर्वांचंच बनलेलं आहे. सर्वच कर्माचं, आपापल्या कर्माचं फल, पाप किंवा पुण्यकर्माचं फल भोगतात. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सगळ्यांच्या सारख्याच आहेत. परंतु त्यांच्यामध्ये जो ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे तो तर, किंवा ते ज्या जातीमध्ये जन्मलेले आहेत त्या जातीचे स्तर मात्र वेगवेगळे आहेत. पर अगदी मनुष्यामध्ये म्हणलं, ब्राह्मणाचा स्तर सत्वगुणाने प्रधान आहे, क्षत्रियाचा स्तर आहे तो रजोगुण आणि सत्वगुण प्राधान्याने झालेला आहे. वैश्याचा जो आहे तो रजोगुण प्रधान आणि सत्वगुण त्या ठिकाणी कमी आहे. शूद्राचा जो आहे तमगुण प्रधान आहे आणि रजोगुण उपसर्जनभूत आहे. अशा प्रकारचं हे सगळे थरची काय आहे तर आनानं, ते सगळे वेगवेगळे आहेत असं सांगितलं. होती 84 लक्ष थरा, येरामिती नेनिजे भंडारा, भरे आदी शून्याचा गाभारा, नाणे याशी. आता म्हणतात होती 84 लक्ष थरा. हे जे थरचे आनान आहे ना, या थरामुळं काय होतात, 84 लक्ष थर म्हणजे 84 लक्ष जाती या ठिकाणी निर्माण होतात. आणि प्रत्येक जातीमध्ये किती येरामिती नेनिजे भांडारा, ह्या आणि येरा म्हणजे याच्या अतिरिक्त जी जीव शरीर असतात त्यांचं भांडार, जे त्यांचं खजिना जो आहे तो मिती नेनिजे, त्यांची तर गणनाच करता येणार नाही. ह्या इतक्या जाती आहेत, या 84 लक्ष योनी तर सांगितल्या, परंतु ज्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे अशा इतर आहे. ह्या झाल्या इथं मृत्यू लोक, देव शरीर आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, अनेक प्रकारची शरीर आहेत. तेव्हा त्या योनींची सुद्धा संख्या मिती नेनिजे, त्यांची गणना करता येणार नाही. म्हणून ते म्हणतात की आदिशून्याचा गाभारा नाणे अशी भरे. इथं आदिशून्य म्हणजे कोणतं शून्य, इथं आदिशून्याचा गाभारा म्हणजे ह्या चिदाकाश किंवा ब्रह्मरूप असणारं जे तत्व आहे त्याच्या गाभाऱ्यामध्ये, म्हणजे त्याच्या अधिष्ठानामध्ये किंवा त्या ब्रह्मस्वरूपाच्या पोटामध्ये ही सगळी नाणी विखुरलेली आहेत की नाही.
सगळे प्राणी मात्र त्याच्याच अंतर्गत आहेत की नाही म्हणून म्हणतात. पण हे आदिशून्य म्हणजे कोण घ्यायचं त्यासाठी ओवे ना ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. ब्रह्माला सुद्धा काय म्हणतात, वास्तविक प्रकृती आणि प्रकृती कार्य हे शून्य आहे, परंतु ह्या ब्रह्माला सुद्धा महाशून्य असं म्हणतात. हे श्रुतीनं त्याला श्रुतीवचनाने ही गोष्ट संमत आहे. मग इथं भरे आदिशून्याचा गाभारा म्हणजे आदिशून्य या शब्दाने कोण घ्यायचं, इथं प्रकृतीचा गाभारा असं घ्यायचं का ब्रह्म बरे आदिशून्याचा गाभारा नाण्याची. सगळ्या प्राणी मात्र जे आहेत ना तर त्या प्राणी मात्र ह्या आदिशून्याच्या गाभाऱ्यामध्ये भरलेले आहेत असं याच्यामध्येच सर्व समाविष्ट आहेत किंवा अंतर्भूत आहेत. तर ह्या आदिशून्यांची कोणती ओवी येते, नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरगुण ते शून्य ते महाशून्य हे श्रुती वचन संमत. या सुरुवात काय आहे, नभाचे शून्यत्व गिळून. वास्तविक आकाश शून्य रूप असं मानतात, परंतु आकाशाचंही शून्य गिळून खाली जे कोण राहतं आकाशाचं शून्य गिळणारी कोण आहे, आकाश कुठं लय होतं प्रकृतीमध्ये, पण प्रकृती शून्य रूप आहे नाही, तिचंही शून्यत्व गिळून, बरोबर ना, तिचंही शून्यत्व गिळून जे शून्य आहे म्हणजे जे निरपेक्ष व्यापक ब्रह्मस्वरूप आहे त्याच्या गाभारामध्ये हे सगळे प्राणी मात्र. म्हणजे आता कोणतं झालं की ह्या ब्रह्मस्वरूपावरच हे सगळे येतो वा इमानी भूतानी जयंती का जन्माद्देश यथा हे जे ब्रह्मसूत्राने सांगितलं तेच इथं ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही. आदिशून्याचा गाभारा त्याला या ठिकाणी यथा हा जे पद आहे ज्याच्यापासून अर्थात कोणापासून ब्रह्मस्वरूपापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मस्वरूपामध्येच राहतात, तिथंच त्या आदिशून्य म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे त्याच्या अधिष्ठानावर ह्या सगळ्या अनेकविध जी सृष्टी आहे जी अपरा प्रकृतीरूप अष्टदा भेदाला प्राप्त होऊन जी हे सर्व कार्य करते ते सगळं कार्य कुठं आहे, आपल्या आत्मस्वरूपात किंवा ब्रह्मस्वरूपावरच आहे. आईसे एक तुके पांचभौतिक पडती बहुवस टाक मग ते समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. आता म्हणतात आईशे एक तुके पंचभौतिक. असं एक तुके म्हणजे एक तुक म्हणजे ज्यांचं सारखंच वजन आहे, म्हणजे सारखाच आता सांगितलं सर्वांचं पंचभौतिक आहेत की नाही, सर्वच प्रकृतीपासून झालेले आहे की नाही, सर्वच प्रकृतीच्या त्रिगुणापासून झालेले आहे की नाही, असं सगळ्यांचं वजन काय आहे, सारखंच आहे. एक तुक म्हणजे दोघांचं समतोल, सगळं सारखं वजन असणारी, एकाच वजनाची म्हणजे एकच योग्यता असणारी असे हे पंचभौतिक. जिथं पंचमहाभूतांचं काय आपलं पंचीकरण होऊन झालेले हे सगळे जे प्राणीमात्र आहेत पंचभौतिक ते पडती बहुवस टाक. त्या ठिकाणी असे बहुवस टाक पडती म्हणजे त्या टाकशाळेतून अनेक प्रकारचे हे प्राणीमात्र जे आहे ते उत्पन्न होतात. मग आता हे किती प्राणीमात्र उत्पन्न होतात याची गणना करणारं कोण आहे, हे कोणाला, ते समृद्धीचे त्या नाण्यांची किती संपत्ती किती नाणी उत्पन्न झाली हे समृद्धीचे लेख म्हणजे याचा लेखन याचा हिशेब कोण ठेवतं, प्रकृतीची धरी. प्रकृतीच याचा काय करते, प्रकृतीच याचा लेख धरले म्हणजे याचं गणती करते किंवा मोजमाप किंवा हिशेब ठेवते. आता इथं पुन्हा प्रश्न आला की नाही, प्रकृती कसा काय याचा हिशेब ठेवते कृष्णा महाराज. हा याच्या सर्वांमध्ये भरलेली कोण आहे, प्रकृतीच आहे. परंतु या ठिकाणी परमात्म्याच्या दोन प्रकृती आहे, एक पराप्रकृती आणि एक अपरा प्रकृती. हे सगळं भरलेलं कोणी आहे, अपरा प्रकृतीनं, बरोबर ना. कार्यरूप सृष्टी ही काय आहे, अष्टभेदाला प्राप्त झालेली 8 प्रकारच्या ही आहे. आणि ही प्रकृती स्वतः हिशेब धरून ठेवील का पराप्रकृती. पण पराप्रकृती ही स्वतः हिशेब ठेवील का, याचा अर्थ असा आहे का पराप्रकृतीनं, बरोबर, पराप्रकृतीनं उपलक्षित असणारं पराप्रकृतीचं नियामक असं असणारं जे ईश्वर तत्व यालाच ते सगळं माहीत आहे. मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है असंच घ्यायचं ना. पराप्रकृतीचं उपलक्षण
बरोबर ना. जवळ असणारं कोण आहे, पराप्रकृतीनं प्रतिबिंबित केलेलं आपलं अधिष्ठान चैतन्याचं जे अधिष्ठान चैतन्य ज्याला ग्रहण केलेलं आहे तेच हा सगळा हिशेब करतं. कारण त्यालाच एका वेळेला म्हणजे परमात्म्याला काय त्याला म्हणतो आपण एक समवायव छेदे करून सर्व सृष्टीचं काय आहे, ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान आहे. तर तोच हे लेखधरी असं त्यालाच हा हिशेब आहे. तो हिशेब मग तुम्ही म्हटले प्रकृतीच धरी असं तुम्ही का म्हटले? तोच धरतो असं म्हणणं काय चांगलं नव्हतं का? एवढं उपलक्षणाने त्याचं ज्ञान करायचं. कारण आम्हाला सांगण्यात तात्पर्य आहे तो हे हिशेब करीतच नाही, आहे की नाही. ही करते हे सर्व कार्य करणारी कर्त्री कोण आहे? प्रकृतीच आहे, बरोबर ना. सगळी करणारी कोण आहे? प्रकृती. फक्त त्याच्या अधिष्ठानावर होतं म्हणून आम्ही म्हणतो. आणि आम्हाला जडवादाचा अंगीकार करायचा नाही म्हणून आम्ही ईश्वरवाद या ठिकाणी सांगत आहोत, आहे की नाही. वास्तविक ईश्वर हा तत्वता स्वतःला कोण समजतो? ब्रह्म समजतो. मग ईश्वराच्या ठिकाणी म्हणून भगवान म्हणतात ना, 4थ्या अध्यायामध्ये गेलं ना, मी कोणाची उत्पत्ती करीत नाही, नाशय नाही, हे माझ्यावर झालेला आरोप आहे. गेले ना श्लोक 4थ्या अध्यायात कोणतं आहे? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारमव्ययम. या ठिकाणी मी खरा काय आहे? करता आहे का अकर्तार आहे? अकर्ता आहे. म्हणून असं वाटतं की या ठिकाणी माऊली काय म्हणतात, हा हिशेब कोण धरते? प्रकृती. म्हणजेच जीवाच्या सापेक्ष परमात्माच पराप्रकृतीच्या द्वारा हा सर्व हिशेब ठेवतो असं शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाने केलेली कल्पना आहे की नाही. जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी माझी कर्माच्या व्यवहारी प्रवर्तू दावी. जे आखुनी नाणे विस्तारी, जे काय करतं? आखून म्हणजे त्या ठिकाणी काय त्याच्यावर शिक्कामोर्तब करून किंवा आकडे घालून वहीत जसं आपण रेषा आखतो ना, म्हणजे आखणी करतो, तसं ते काय करतं? जे आखुनी नाणे विस्तारी, जे म्हणजे कोण? जी प्रकृती. कारण हिशेब कोण ठेवते? प्रकृती. आणि ती प्रकृती काय करते? आखुनी म्हणजे आकडे टाकून ह्या नाणे विस्तारी म्हणजे हे जे प्राणी मात्र आहेत ना, यांचा काय करते? विस्तार करते. पण कोण करते? प्रकृती करते. मग आता प्रकृती आकडे घालून विस्तार करते, मग ती प्रकृती जड आहे की ज्या परमात्म्याने त्या जड प्रकृतीला उपाधी केलं तो परमात्मा ही आकडेवारी करतो, आहे की नाही. तो परमात्माच आखुनी नाणे विस्तारी म्हणजे त्यावर आकडे करून ह्या प्राणी म्हणजे प्राणी कर्म सापेक्ष फलदाता होऊन ज्यांनी जसं कर्म केलेलं असेल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, यालाच म्हणायचं आखुनी नाणे विस्तारी. पाठी तयाची आटणी करी आणि त्या कर्माचा फलाचा भोग झाला की तो परमात्मा काय करतो? ते नाणं काय करून टाकतो? आटून टाकतो. नाम त्याचं मूल कारण असणारं जे पराप्रकृती, बरोबर ना, त्या पराप्रकृतीमध्ये त्याचा लय करतो. आणि ते पराप्रकृती म्हणजे स्वतंत्र नाही, हे आज आपण सकाळी चिंतन केलं. ती कोणाच्या? ज्याच्या अधिष्ठानावर आहे, ज्या ती बीजभूत असणारी पराप्रकृती, बरोबर ना. पण ती प्रकृती कशी आहे? ह्या सगळ्या ज्या वासना आहेत तिच्यामध्ये लीन झालेल्या आहेत, बरोबर ना. आणि त्या लीन झालेल्या समष्टी वासनेमध्ये किंवा इकडं व्यष्टी बुद्धीमध्ये काय पडलेले? त्यांच्या अधिष्ठान चैतन्य एकच आहे, त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. इकडं त्याला जीव नाव आलं बुद्धी उपाधीमुळं. इकडं त्याला काय म्हणलं? जे आखोनी नाणे विस्तारी आणि पाठी तयाची आटणी करी, ही कोण आहे? पराप्रकृती स्वरूप असणारी जी आठांची सूक्ष्मावस्था माया किंवा प्रकृती, ती प्रकृती तीच काय करते? तयाची आटणी करी. म्हणजे तो परमात्मा प्रकृतीच्या द्वारा उत्पन्न करतो आणि प्रकृतीच्या द्वारा नाभी, त्याला काय उर्ण नाभीप्रमाणे, बरोबर ना, उर्ण नाभीचा दृष्टांत देतात. जेव्हा अभिन्न निमित्तोपादान कारणत्व सांगतात तेव्हा उर्ण नाभीचा दृष्टांत दिला जातो. त्याप्रमाणे परमात्माच ह्या सर्वांचा विस्तार करतो आणि तोच पुन्हा सर्वांना आपल्या पोटामध्ये घेतो. आणि माझी कर्माच्या व्यवहारी प्रवृत्ती दावी. आणि ते म्हणतात माझी आणि मधल्या काळामध्ये जीव जे काही कर्म अकर्म करतात, म्हणजे सत्कर्म किंवा
असत्कर्म दुष्कर्म हे जे करतात, तर याच्यामध्ये हा जो त्यांचा होणारा व्यवहार त्याच्यामध्ये प्रवर्तुदावी म्हणजे प्रवृत्ती करवतो. म्हणजे जीवाचे जसे पूर्वसंस्कार असतील आणि त्याला त्याच्या म्हणजे काम कर्म आणि अविद्या यानुरूप त्या जीवाला ज्या कर्माचा जसा भोग व्हावा तसं पुढं होणाऱ्या सुखदुःखाच्या भोगासाठी आतूनच त्याची प्रवृत्ती म्हणजे प्रयत्न जे असतात ते चालू राहतात. हे सुद्धा कोण करते? प्रवृत्तीच करते. म्हणजे माझी कर्माची या व्यवहारी कर्म किंवा अकर्म हा होणारा किंवा प्रवृत्ती आणि अकर्म म्हणजे निवृत्ती, ह्या प्रवृत्ती आणि निवृत्तीचा होणारा जो व्यवहार, ह्या व्यवहारामध्ये होणारी प्रवृत्तीसुद्धा कोण करते? प्रकृतीच करते, असा त्याचा अर्थ. ठीक आहे ना. हे रूपक पर्यासो सांगो उघड जैसे पर्यसो तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. हे रूपक पर्यासो हे आम्हाला रूपक करून आम्ही तुम्हाला सांगितलं. हे रूपक करून सांगितलं म्हणजे कोणतं? हे जे पंचभौतिक जेवढे काही टाकसाळीमध्ये निर्माण होणारे हे जे प्राणी आहे हे सगळं प्रकृतीचं कार्य आहे. आणि हे जेव्हा आपल्या बीजरूप अवस्थेमध्ये लीन होऊन जातात त्यांची आटणीसुद्धा ही प्रकृतीच करते आणि ह्या प्रकृतीच्या परिणामाने त्यांची उत्पत्तीसुद्धा प्रवृत्तीच करते आणि त्यांना सुखदुःखाचा भोग हे सुद्धा कोण करते? प्रकृतीच करते. असं आत्तापर्यंत झालं. ठीक आहे ना. आता काय सांगतात? हे रूपक या ठिकाणी हे रूपक असो, हे रूपक जाऊ दे आता करायचं. सांगो उघड जैसे ए परियसो. आम्ही तुम्हाला ही गोष्ट इतकी उघड सांगतो का जेणेकरून तुम्ही ते ऐका. तरी सगळ्याचा सार काय झाला? नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं कीजे. हे जे नाम आणि रूप यांचा जो अतिरेक आहे, अतिशय म्हणजे अतिशय वाढ विस्तार, हा सगळा वाढ विस्तार कोण करते? जेवढी नामरूपाचा विस्तार तेवढा प्रकृतीचाच आहे, प्रकृतीचाच विस्तार आहे, दुसरं काही कोणाचा नाही. म्हणजे हे सांगत असताना माऊली आता पुढच्या वेळीमध्ये सांगणार आहेत की असं आहे, ही सगळी प्रकृती करते ना, याच्यातून काय घ्यावं? ईश्वराला तर प्रकृती करते, ईश्वर हा लीलेनं सर्व करतो. त्याच्या ठिकाणी ती प्रकृती किंवा प्रकृती कार्य त्या ईश्वराला कधी बंधाला कारण होत नाही, कारण तो नित्यमुक्त आहे. हा चाललेला जो ग्रंथ आहे हा काही ईश्वराच्या मुक्तीसाठी किंवा त्याची नित्यसिद्ध असणारी मुक्ती सांगण्यासाठी नाही. बरोबर ना. तर याच्या ठिकाणी जीवाला काय त्याचा उपयोग आहे? ही एवढा सृष्टीचा विस्तार ईश्वर करतो किंवा ईश्वराची प्रकृती करते किंवा त्याच्या अधीन ठेवून तो हे सर्व करत असतो. परंतु आपल्याला या ठिकाणी जीवाचं काय आहे? जीवाला सारखं इच्छा कशाची? मुक्तीची इच्छा आहे, बंधनातून मुक्ती व्हावी. याच्यासाठी या विचाराचा काय उपयोग आहे? हाच विचार आहे. तिनं जसं सांगितलं ना, भगवंताचे जे जन्म कर्मचमे दिव्यम एवम ये वेत्ती तत्वता. भगवंताचं तर जन्म पण आणि कर्म पण आणि भगवंताचं निधामगमन पण हे सगळं काय आहे? दिव्य अलौकिक आहे. त्याचा जीवाला काय उपयोग आहे की नाही? जीवाला का किंवा त्याच्या वर्णनाने फक्त थोडं अदृष्ट निर्माण व्हावं एवढाच का अकिंचित कर असा उपयोग जीवाला अपेक्षित नाही. ज्ञान संतांना किंवा शास्त्राला अभिप्रेत नाही. माऊली इथं कशी मांडणी करतात बघा. आता हे सर्व प्रकृतीच करते, पण प्रकृती तव माझ्या ठाई. तिथं भगवंताने काय सांगितलं? जन्मकर्म माझी दिव्य आहे, पण एवम यो योती तत्वतः. माझ्या जन्मकर्माला जो तत्वता जाणतो तर पुढं काय सांगितलं? नाही तिथं तर हा श्लोक त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती स्वर्जुन. तो असा जो पुरुष आहे ना, माझं दिव्य जन्मकर्म जाणतो, आयशे मानले होय जरी चित्ता. असं जर आपल्याला चांगल्या प्रकाराने कळेल, ईश्वर जसा सर्व जगाची उत्पत्ती स्थिती लय करून आकर्ता आहे, तसा जीवाचं सुद्धा अधिष्ठान तत्व कुटस्थ चैतन्य हे सर्व कर्माचा फल भोगून कर्म करून सुद्धा ते काय आहे? अलिप्त आहे. त्याच्यापासून असंग निर्विकारत्व आहे. ज्या असंगत्व निर्विकारत्वाच्या ज्ञानामुळं असंग ईश्वराला कोणताही लेप लागत नाही. त्याच कारणाने मी सुद्धा काय आहे? माझं कुटस्थ चैतन्य स्वरूपसुद्धा त्याच प्रकारचं आहे. असं तत्वतः हे व्यक्ती त्याला काय होतं?
येती मामेती नैती मामेती सोर्जुन, तो ह्या जन्ममरण परंपरेला प्राप्त होत नाही, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असं जसं सांगतात तसंच इथं सांगतात, प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, आणि म्हणून आदी मध्ये अवसान पाही जगाशी मी, हे म्हणतात. आणि प्रकृती तो माझ्या ठाई, आणि प्रकृती म्हणजे काय आहे, ती माझ्या ठाई बिंबे. प्रकृती ही माझ्या ठिकाणी बिंबे म्हणजे फक्त भासमान होते. जसे सकाळी सांगितलं ना, शरीराची प्रतिबिंबे एक ओळी गेली ना, तरी अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, आणि जैशी प्रतिबिंबे छाया निज अंगाची. जशी आपल्या शरीराची सावली आहे तशी ही माया ही माझी काय आहे, छाया आहे. आणि अशा वेळेला ती प्रतिबिंबे माझ्या ठाई बिंबे, माझ्या ठिकाणी ती भासते, या येथं आण नाही, याच्याविषयी खोटं नाही. म्हणून ही प्रकृती पण माझ्या ठिकाणी भासते आणि माझ्या अधिष्ठानावरच भासते, बरोबर ना. आणि हे सर्व कार्य कोण करते, प्रकृतीच करते. माझं अकर्तृत्व अभोक्तृत्व अबाधित राहून ही प्रकृती सर्व करते, येथं आण नाही, या ठिकाणी काही अन्यथा नाही. म्हणून या अर्थाने काय आहे, आदी मध्य अवसान पाही जगाशी मी. ह्या जगाला आदी कोण आहे, मीच आहे. मध्य कोण आहे, मीच आहे. अवसान ज्या वेळेला ह्या जगताचा प्रलय होतो तेव्हासुद्धा कोण आहे, मी आहे. मग जगाचं चांगलं लक्षात घ्या, जगाचं आदी मध्य आणि अवसान यांचा द्रष्टा मी आहे का, जगाचं आदी मध्य आणि अवसान पण मी आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ मी काय आहे, ह्या जगताचा साक्षी पण आहे, अधिष्ठान रूपाने त्याचा मी साक्षी पण आहे. आणि अधिष्ठानच मी ब्रह्मकालात जगताचं आद्य कारणत्व, मध्य त्याचं काय त्याला म्हणतो आपण स्थिती, आणि लय हे सुद्धा कोण आहे, मीच आहे. म्हणजे याचाच अर्थ काय झालं, जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय, बरोबर ना, हे सगळं काय माझ्यावर केलेला आरोप आहे. आणि ते सर्व हा केलेला आरोप कोणता आहे, मिथ्या आरोप आहे. आणि त्या मिथ्या असणाऱ्या आरोपित पदार्थापासून माझ्या अधिष्ठान स्वरूपाची काही लाभहानी होत नाही. किंवा हे भ्रमकालात हे पदार्थ दिसणार, खरं भ्रमकालात दिसणारा पदार्थ तत्वतः अधिष्ठानच पाहत असतो की नाही आपण, बरोबर की नाही. मग त्या काळात जर आपण असं म्हटलं की हा भ्रमातला जो सर्प आहे तो रज्जूचा आहे, बरोबर आहे की नाही, मध्ये काय मानावं लागतो, फक्त भ्रम. काही हे आपलं योग्यच आहे की नाही. मग तसं जग ब्रह्म आहे म्हटलं तर कधी भ्रमकालात असणारं जग, बरोबर ना, भासणारं जग हे तत्वतः आपण काय पाहत असतो, ब्रह्माचंच आपण दर्शन कोणाचं करतो, आत्म्याचं, आणि त्याला काय म्हणतो, जग, आहे की नाही. आणि जर मात्र भ्रममध्ये मानला नाही तर त्या ठिकाणी त्या पदार्थाचं चिंतन करता येणार नाही, ज्ञान करून देता येणार नाही. भ्रमाचा स्वीकार केला नाही तर तुम्हाला वाच्यार्थाने किंवा लक्षणेने स्वरूपाचं ज्ञान करून देता येणार, लक्षात आलं ना, त्याचं ज्ञान करून देता येणार नाही. म्हणून ज्या वेळेला दिव्यानंद स्वामी सांगत असतात जगत ब्रह्म आहे, याचा अर्थ काय झाला, जगत नाहीच ब्रह्मच आहे. सर्प रज्जू आहे, रज्जू काय आहे, सर्प आहे, याचा अर्थ सर्प नाही रज्जूच आहे. सर्प काय आहे, फक्त काय वाचारंभणो विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, अशा प्रकारची स्थिती आहे. जर आपण पाहिलं, ज्ञानोबाराय जेव्हा 9000 वयातून आपल्याला परिपूर्ण आत्मबोध देण्यासाठी प्रवृत्त झाले, त्यावेळेला हे असंच काहीतरी याचं चिंतन करत जर आपण जवळ गेलो तर आपल्याला दिवसेंदिवस काय होईल की अध्यारोप अपवादाची भाषा कशी आहे. आता इथं जसं भगवान म्हणतो आदिमध्ये अवसान मी आहे, जीव म्हणू शकतो का आदिमध्ये अवसान मी आहे? कारण ईश्वराच्या ठिकाणी जगताचं उत्पत्ती स्थिती आणि लयाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी आहे का? जीवाच्या ठिकाणी नाही, बरोबर ना, जीवाच्या ठिकाणी नाही. मग जीव, आता तुम्ही काय म्हणतात, जे याचं ईश्वराचं तत्व असेल तसंच माझं आहे असं कसं म्हणता येईल? कारण जीवाच्या ठिकाणी सामर्थ्य नाही का जीव म्हणू शकतो? जीव म्हणू शकतो, कारण ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा ईश्वराचं ब्रह्मरूपत्व जरी शुद्ध सत्वात्मक माया असली तरी तिचा बाध करूनच आहे की नाही. तसं याच्या ठिकाणी जरी अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व असलं तरी ते उपाधीमुळं आलेले,
त्या ठिकाणी त्याच्या बुद्धी किंवा वेष्टी अविद्येचा उपाधीचा बाध करून त्यांचं राहिलेलं अवशिष्ट जे चैतन्य आहे ते मुळातच काय आहे, एकरूप आहे असंही तो म्हणू शकतो. आणि हे जर तत्त्वज्ञान त्याला चांगलं झालं असेल तरीसुद्धा तो म्हणू शकतो. कारण जीवनमुक्त पुरुष हा जवळजवळ ईश्वरच आहे. कारण त्याची भूमिका कोणती आहे, कोणत्या भूमिकेत ते म्हणू शकतो ह्या जगाच्या उत्पत्ती स्थितीला याचा करता मी आहे. त्याला खरंच ही जागृती स्वप्न जर कळले असेल तर तो म्हणू शकतो की नाही, काय म्हणू शकतो, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. तसा स्वप्न प्रपंच जर माझ्या मायेने झाला आहे का तो ईश्वराच्या मायेने झाला, आणि जागृत प्रपंच तरी ईश्वराची कल्पना कोणी केलेली आहे, आम्ही जीवाच्या सापेक्ष शास्त्र सुसंस्कृत अंतःकरणाने केलेले आहे की ज्याच्यामध्ये आद्यरूपाच्या भाषेमध्ये ईश्वरवादाचा अंगीकार केलेला आहे. बरोबर आहे ना. मग आता मी म्हणू शकतो का आदी मध्य जगा अवसान जगाशी मी म्हणू शकतो जीव, आहे की नाही. परंतु हा जीव कोणता, तत्वज्ञ जीव, ज्याने तत्वतः ब्रह्म आणि आत्म्याचं एकत्व ते नित्य सिद्ध आहे आणि आत्माची एक वस्तू आहे. आणि ती आत्मा किंवा ब्रह्म ह्या शब्दांचा देखील विषय न होणारी किंवा हे शब्द जे आहेत ते त्या तात्विक स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. असं जे तत्व आहे ते तत्वतः तत्व उरले ज्ञानी यांशी अशी जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणू शकतो हे काय, प्रकृती तरी माझ्या ठाई, माझ्याच ठाई प्रकृती. कारण खरं जर पाहिलं तर ईश्वराची माया आणि जीवाची अविद्या हे कल्पना करणारा आहे कोण आहे, शास्त्र सुसंस्कृत जीवच आहे की नाही. म्हणून तो म्हणू शकतो प्रकृती तरी माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही म्हणून आधी मध्य अवसान पाही जगाशी मी. आणि मग आता त्याचं सुरू होतं का मत्त परतरम नान्य, आता माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि मीच. जसं सूत्र सगळ्या मण्यामध्ये एकच सूत्र असतं तसं सर्व ह्या कल्पित पदार्थामध्ये असणारा अनुश्रुत असणारा कोण आहे, मीच आहे, माझंच तात्विक स्वरूप आहे. ते आता पुढच्या श्लोकात सांगतात. मत्त परतरम नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्त परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्त परतरम नान्यत् सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हे ना आता ह्या श्लोकाची पुढची पहिली होई ना, रोहिणीचे मृगजळ.